तर धुळे जिल्ह्यातील विश्रामगृहात 2.25 कोटी रुपयांची रक्कम सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। आता या पैशांवरनं मोठे आरोप प्रत्यारोप होत आहेत। या प्रकरणात आमदार अर्जुन खोतकरांवर काही गंभीर आरोप केले जात आहेत। त्याचं कारण म्हणजे ज्या रूम मध्ये हे पैसे सापडलेत ती रूम खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावावर बुक करण्यात आलेली। माजी आमदार अनिल गोटे यांनी यावरनं काही गंभीर आरोप केलेत। बरं, हे प्रकरण धुळे नंदुरबार जिल्ह्यातील विकास कामांच्या पाहणीसाठी आलेल्या आमदारांच्या शिष्टमंडळाच्या दौऱ्यादरम्यान घडलं। या प्रकरणावरनं आता भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत। नेमकं काय घडलेलं आहे बघूया। रूम नंबर 102, धुळ्याचं शासकीय विश्रामगृह। आणि 1,84,84,000 रुपये। राज्य सरकारच्या अंदाज समितीचं पथक गेल्या काही दिवसांपासून धुळ्यात होतं। त्याच अंदाज समितीच्या सदस्यांचा धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात मुक्काम होता। त्यासाठी काही रूम्स बुक करण्यात आल्या होत्या। त्यातल्याच 102 नंबरच्या रूम मध्ये तब्बल 5 कोटींची रोकड असल्याची कुणकुण माजी आमदार अनिल गोटे यांना लागली आणि अनिल गोटे यांनी या रूम बाहेरच ठाण मांडली। अंदाज समितीची कमिटी आलेली आहे। त्या कमिटीचे पीए जे होते ते 16 मे पासून आज तागायत या रूम मध्ये आहेत। आज सगळ्या अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करून आज दिवसभर या ठिकाणी पोहोचवण्यात आलेले आहेत। अशी रक्कम माझ्या अंदाजाने जवळजवळ 5 ते 5.5 कोटी रुपये आहे। गोटेंनी विश्रामगृहालाच टाळं ठोकलं आणि पोलीस आणि प्रशासनाला फोन केला, पण कोणी फिरकलंच नाही असा आरोप गोटेंनी केला। याने स्वतःचं कुलूप लावले काय आणि हे बेपत्ता झालेले आहेत काय। आता आमदार लोक पैसे गोळा करतात हा आरोप होत होता। मी आता हे माझ्या राजकीय आयुष्यात दुसऱ्यांदा सिद्ध करतोय। अखेर मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस उगवले आणि मग उघडलं या रहस्यमयी रूमचं दार आणि समोर आलं घबाड। पण 5 कोटींचं नव्हे तर 1,84,84,000 ही रूम बुक केली होती अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे खाजगी सचिव किशोर पाटील यांनी आणि त्यामुळे ही रोकड अर्जुन खोतकरांसाठीच गोळा केल्याचा संशय अनिल गोटे यांना आहे, ज्याला खोतकर यांनी फेटाळून लावलं। मी तुम्हाला 500 कॉपी देतो ना काय, माझ्याकडे 500 कॉपी आहे ना काय। किशोर पाटील खाजगी सचिव हे कमिटी चेअरमन। नाही, हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लॅन्टेशन केलेलं आहे का, हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो। आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासना आणि समितीला बदनाम करायचं। त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो। पण प्रश्न असा आहे की अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या खाजगी सचिवाने बुक केलेल्या रूम मध्ये इतके पैसे आले कुठून? अर्जुन खोतकराचं काय? अटक करताय? अटक करा, गुन्हा दाखल करा। जर तुम्ही खरे असाल, सच्चे असाल तर या प्रकरणात गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। अर्जुन खोतकर यांच्यावरती काय कारवाई होणार आहे चेअरमनवर? काय माझं सरळ मागणी आहे की सगळ्यात आधी ज्याच्या नावावरती खोली होती त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी व्हायला पाहिजे। देवेंद्रजी म्हणत होते की स्वच्छ महाराष्ट्र करू, पण आता काल परवा ज्या काही मंत्रिमंडळामध्ये मित्रपक्षाचे सगळे काही सहभागी होत आहेत त्यावरून दाग कभी कभी अच्छा लगता है अशी म्हणण्याची पाळी सरकारवर आलेली आहे किंवा सरकारच्या प्रमुखावर आली काय हा प्रश्न आता या निमित्तानं निर्माण होतो आहे। धुळ्याची घटना
अतिशय गंभीर आहे. त्याची सत्यता अजून समजलेली नाही, पण त्याची सत्यता बाहेर आलीच पाहिजे. आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी SIT नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे. ही अंदाज समिती नेमकी काय असते ते बघा. विधिमंडळ अंदाज समिती सरकारच्या आर्थिक व्यवहारांचं आणि खर्चाचं परीक्षण करते. ही समिती संसद किंवा राज्य विधिमंडळात कार्यरत असते. ती कॅगच्या अहवालाच्या आधारे सरकारच्या आर्थिक कारभाराचं मूल्यांकन करते. प्रकल्पांचा खर्च विधिमंडळानं मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानुसार आहे की नाही हे तपासते. सरकारी खर्च योग्य, कार्यक्षम आणि काटकसरीने झाला आहे का याची खात्री करते. सरकारी खर्चात अनियमितता, गैरप्रकार किंवा भ्रष्टाचार असल्यास त्याची चौकशी करते. अहवालातल्या त्रुटी, अनियमितता किंवा शिफारसींवर चर्चा करते आणि सुधारणा सुचवते. अंदाज समितीत 15 ते 22 सदस्य असतात. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे सदस्य असतात. निष्पक्षपातीपणासाठी समितीचे अध्यक्षपद सामान्यतः विरोधी पक्षाच्या सदस्याकडे असते. आता गैरव्यवहारांनाच आळा घालण्यासाठी तयार केलेल्या अशा समितीवरच गैरव्यवहारांचे आरोप होत असतील तर या गैरव्यवहारांची तक्रार करायची कुणाकडे? नागिन मोरे, NDTV मराठी, धुळे.